महिन्यापासून काम 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 असं डोकं ते जाम झालं बरं. तर काय करू काही कळानं बी दवाखान्यात जायचं होतं. हा माणसाला अजून पत्ता नाही. ते शिरप्या सांगा गेल्यात राहतं दिवसभर. ते शिरप्या सांगा काय पाहिजे तो बाबा आणि काय नाही. काही शिकतो मला ते बी कळत नाही बाई. आता घरीच परपंच आहे आपल्याला, बायको आहे, या वाईला दवाखान्यात जायचंय. काही घेणदेणच नाही याला माझ्या संग. फक्त बायको लागते तेवढ्यासाठी, दुसरं काही नाही. माहित आला नसतं. काम तरी काय करू बी मारू दे. महिना झाला तसं घरामध्ये दिसतं काम. आवर हे आवर ते आवर यावर आले वाटतं. आता फ्रेश झालो आणि इकडं आलो बेडरूम मध्ये. ते दारू पिऊन आले काय? नाही मग वाटतं का बाबर. आज केलं. आज कसं काय केलं रे? अरे बँकेच काम होतं त्याचं. पैसे जमा झाले पण ते निघत नव्हतं. शिरप्याचे? हा नेमकी त्याचं केवायसीचा प्रॉब्लेम आला. कायचे पैसे आले त्याला एवढे? काय माहिती आपण काय पंचायती करायचे. कुठं डल्ला मारला का? 4-5 लाख होती ती. हा हा एवढे पैसे आले त्याच्यावर? मी आपल्याला भेटले तर 1-2 लाख घेऊ. ते दुकानात माल भरायचं नाही का त्यासाठी. मग दिले का? आता ते निघाला ना तो गण तयार होता. ते म्हणे निघलं ना तुम्ही 2 वापरतो. त्याला शेतात एक खतन ते आणायची होती. आता शेतीचे काम चालू आहे ना. काही ट्रॅक्टर सुधरून घेतो म्हणे मग जायला बरं राहतं. ते जाऊ दे. मला डोकं दुखलं. मला गोळी घ्यायची. मला दवाखान्यात तरी घेऊन चाला. अरे माहिने पण तो तेच नाटक चालू आहे. म्हणजे आता 15 दिवस तर पाहुणेच होते. हा मग ते गेलं की एक 15 दिवस होऊन काय दुखत. रात्री काय म्हणे पाय दुखते, दिवसा पोट दुखत, काही डोकं दुखत. मग दुखत काय कधी आणतो महिन्यापासून. मग आता काय करू? पाहुणे होते ना आपल्या घरी. आणि मग मग मी आज काय आलो बेडरूम मध्ये. मला नाही माहिती. माहिती तब्येत बरी नाही. कस काय माहित नाही. हो माझं दुख राहिलं. ऐक ना महिना झाला. हो तुम्ही ना काहीच नका बरं. हात नका लवकर मागायला. मी काय म्हणतो महिना झाला. अहो माझी तब्येत बरी नाही. इतकं डोकं दे सपोर्ट आला. मला दवाखान्यात घेऊन चला. तुला समजत कसं नाही. मग आता गोळ्या तर रोज खाते ना. हा मग आता दवाखान्यात जायचं एवढं काम. गोळ्याला काहीच होईना मला. मला दवाखान्यात घेऊन चला. बरं काम झालं जाऊन म्हणजे संध्याकाळी. मला अशक्त पण आला. मला 2-3 सलाईन लावावं लागेल. माझ्या हात पाय पा कशी बारीक झाली. 9 वाजू 10 वाजू आपल्याला. पण मग आता चांगलं. आता कोण नाही. येड झाले का तुम्ही? सारे बाहेर जायले आता. तुम्हाला काही रात्र दिवस अरे परत रात्री जेवण खावण तुला जाऊ आणत परत 11-12 वाजन भांडी धुवायची. मग खाऊच नका. तुला निमित्त लागन सालन लावून येले ना. आता तेवढंच काम आहे का? नाही खाऊ नका. खाल्लं नाही म्हणजे भांडे मांडणार नाही. भांडे भरले नाही म्हणजे धुता येणार नाही. काही नाही. कामच नको काही. ऐक रे याडं तुम्ही काय करू नका नका नका. तब्येत बरी नाही. एक काम करा. मला ना दवाखान्यात घेऊन चला. मग पाहू. अरे रात्री तू मारशील करशील नाही. गोळी देतो तुला. कायची गोळी? रात्रीपर्यंत. डोक्याची का? मग द्या ना. मग ते काय 2-3 घंटे क्लिअर होशील तू. द्या बरं. चांगली का? पॉवरफुल आहे. म्हणजे पॉवरची गोळी अशी ना का तुला दिले बरोबर तू असे तर 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 होशील. तुला वाटणार नाही मला दुखू राहिलं काय. मला दुपारपासून काहीच पण मग गोळी घालणार जमन ना. मग म्हणजे लगेच झोपून राहू नको. गोळी दिलं मला आराम करायला लागेल. तर मग मी त्या सांगून गोळी दिले का झोप तू अंगावर घेऊ. हा झोपते. आणू का मग? हा द्या ना गोळी. मेडिकलला जाते का? नाही का? मला माहितच होतं असं चालू. येताना चहा घेऊन आलो मी. अच्छा गोळी सांगितलं ना. मग बाई किती काळजी आहे. आणि मी म्हणते माझ्या नवऱ्याला माझ्या संग काही घेणं देणंच नाही. मला काही पाहिजे बी दवाखान्यात नाही ना. पण किती चांगला पाणी येतानाच गोळी घेऊन आला. एवढं तरी बरं झालं. शेवटी बायको आहे त्याला बी कदर आहे ना काही. आता गोळी घेते मस्त आराम करते म्हणजे मला बरं वाटण दिवशी. लयच हात पाय सुटू राहिले. तो गोळ्या घ्यायची मस्त झोपत. आणले का? मग घे. नाल्याच्या खाली उतरले आता जरा बरं वाटत. गोळी घेतली म्हणजे कसं जातं तरी येईन. अशक्तपणा जाईन. झोपत आता थोडं. अंगावर देऊ का? हा अंगावर देऊ. हा द्या ना. हे घे मी दाराला येतो. तुम्हाला
जायचं जाऊन या ना मित्राकडून. नाही ना 10 वाजले होते मी तच थांबवतो. आता दाखवी कशी नाही म्हणते ना याला. आता आहे ना डोक्याची मग पावरचीच गोळी दिली. आता समजा दिलं काय थोडं त्या किती वेळ झालं झोपली काय? बरं वाटत का? बरं वाटत? हा मस्त वाटत झाले पुढे. हो बरं वाटलं. असं वाटलं मला ना असं उरलं ना असं वाटतं. हा ना मी तेच म्हणत होतो तुला. आता एकदम फ्रेश वाटत असेल तुला मस्त. ऐका ना या ना. तू झोप ना. तो धोकर झोपून नाही तो धोकर राहिला म्हणते ना. येऊ पावरची गोळी कामच केलं बरं काय. थांब ना मध्ये येऊन द्या मला. आता बरं वाटलं का? मी म्हणलं तावच गोळी दे म्हणून काय म्हणलं. कायची गोळी दिली तुम्हाला? अरे एकदम पावरची गोळी. हा पावरची गोळी मग लय भारी गोळी. पायान कसं वाटलं तुला? महिन्यापासून नाही म्हणतो. चांगलं वाटतं बरं का. पण लई चारा सोडा राहता नको सडत नाही उठाय. अंग स्मोक कसं वाटलं मला? लय अंग दुखत होतं. तुम्ही कुठं आणली ती गोळी? कुठं भेटते म्हणजे काय ते काय किराणा दुकान भेटते काय? हा लयच हुशार तुम्ही. हा महिनाभर पाहुणे होते तुम्ही चांगलं डाव सारला. आवडची गोळी नाही ना. चला आता तुला कळालं? अरे वा